ही घटना 2023मध्ये झाली होती माझ्यासोबत दिल्लीला. त्याच्यानंतर मी इकडे आली. 6 महिन्याने मी FIR नोंदवली. FIR नोंदताना पॉलिटिकल पार्टीचा खूप त्रास दिला गेला मला, कारण त्याचा भाऊ राज्यमंत्री, आरोपीचा भाऊ सामाजिक न्याय विभागाचा राज्यमंत्री आहे हरियाणा स्टेटचा. त्या स्टेटमधून मी मला दबाव आणत आले की 376चा गुन्हा काहीच नाही, 302मध्ये पण बाहेर येऊ शकतो, अशा प्रकारे धमक्या दिल्या जातात. वारंवार MC नोंदवल्या मी. FIR झाल्यानंतर त्याला 15 दिवसात जामीन मिळालं. जामीन मिळाल्यानंतर आज त्यांनी जामीनपत्र खोटी दिली. ह्याचा मी पाठपुरावा करत असताना मी वारंवार पोलिसांना सांगितलं की साहेब, जामीनपत्र खोटी दिली, याच्यावर लक्ष द्या. पण कोणी लक्ष देत नव्हतं. स्वतः मीच गोळा केले सगळे पुरावे RTIच्या माध्यमातून. आज RTI पेपरमध्ये सिद्ध झालं की ह्यांचे सगळे पेपर खोटे आणि बनावटी आहे. कोर्टाचं निदर्शन आणून दिलं. महात्मा फुले पोलीस स्टेशननी पण सहकार्य केलं. त्यांनीही रिचौकशी करून कोर्टाला आज सांगितलं 26 तारखेला की हां, फिर्यादी खरं सांगते आणि त्यांनी खोटी जामीनपत्र दिली आहेत. मला शेवटी न्याय मिळाला आज 1.5 वर्षानंतर. आणि आज हा खरंच संघर्ष खूप मोठा होता, पण मला माहीत होतं की न्याय मिळेल, लेट मिळेल पण थेट मिळेल. त्या संघर्षावर मी कायम अडून राहिली. आणि 26 तारीखला सय्यद मॅडम, जे डिस्ट्रिक्ट जज आहेत आपल्या सेशन कोर्टच्या, त्यांनी आदेश दिला की ह्यांचं बेल कॅन्सल करण्यात यावे, त्यांना लगेच ताबडतोब अटक करण्यात यावे. NBW वॉरंट जारी केलं त्याच्या अगेन्स्ट. इव्हन त्याच्यावर नवीन FIR दर्ज व्हावी याची पण दक्षता घेतलेली. आरोपीचं नाव बलराज बलवंत सिंग आहे. तो हरियाणाच्या पूर्व राज्यमंत्री आहेत सामाजिक न्याय विभागाचे विशंबर सिंग वाल्मिक, त्यांचा तो भाऊ आहे. आणि हा लढाई मी स्वतः लढलेली आहे, कारण मला PP होते आणि मलाही माहीत होतं की माझा केस माझ्याशिवाय कोणी लढू शकत नाही, व्यवस्थित माझी व्यथा कोणी सांगू शकत नाही. म्हणून हर संघर्षाला मी स्वतःच उभी राहिली. मदत करायला सगळे मला उभे होते, पण मी स्वतः आर्ग्युमेंट केलं. स्वतः आर्ग्युमेंट करून मी हे इथपर्यंत पोहोचवलं आहे. युक्तिवादवर जजला हे लक्षात आलं की त्यांनी मला नाहक त्रास दिलेला आहे आणि कोर्टाची पण फसवणूक केली आहे. कोर्टाला फसवून बेल घेतलेला आहे. तो जो बेल देणारा व्यक्ती आहे फिरोज सलीम कुरेशी, तोही खोटा ठरला आहे. त्याचे आधार कार्ड, रेशन कार्ड आणि घराचे टॅक्स पावत्या सगळ्या खोट्या आहेत, बनावटी आहेत. हा बनावटी रॅकेट असू शकतो किंवा तो बांगलादेशी असू शकतो, हे शक्यता करता येत नाही. त्या दरम्यान त्यांची बेल कॅन्सल करण्यात आलेली आहे. बेल कॅन्सल करून त्यांना MCR सांगितलं गेलेलं आहे आणि कोळसवाडी पोलीस स्टेशनला आदेश दिला आहे NBWचा. माझी हेच मागणी आहे की न्याय व्यवस्थेमध्ये थोडासा वेळ लागतो, पण थेट न्याय मिळतो आहे. मला हा जस्टिस आज सर्व झालेला आहे आणि इथून पुढे अशा लोकांवर कडक कारवाई व्हावी आणि महिलांना न्याय मिळावं हीच इच्छा आहे.